कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये परिमंडळ 2चे DCP श्री पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की 28 तारखेला जी TET होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी होणार आहे, तर त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने DCP झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला। त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवर तिने ट्रॅप लावला। त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी, जो उद्या होणार आहे TETचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले। त्यांना जी पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला। ते 3 लोकांना ताब्यात घेतलं। त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले। त्याचबरोबर इतर वस्तू, मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं। त्यामुळं आम्हाला खात्री करण्यासाठी त्याचे 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं। त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे, त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली। त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत। यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता। त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते। तर ट्रॅपमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये तपासाचं गांभीर्य बघता, प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने यामध्ये एक विशेष तपास पथकाची निर्मिती केलेली आहे। त्यामध्ये तपास पथकाचे हेड म्हणून DCP श्री पवन बनसोड हे आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी 2 ACP आणि 9 PI, API आणि बाकी इतर एक 20 कर्मचारी अशी विशेष तपास पथक नेमलेलं आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा तपास चालू आहे। पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथक रवाना झालेले आहेत। यामध्ये सखोल तपास करण्यात येईल आणि जे निष्पन्न होतील, ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत। हे पेपर फक्त भिवंडी किंवा ठाण्यामध्ये विकले गेलेत का बाहेर ऑलरेडी विकून तिकडे आले? आता ह्याच्यामध्ये प्रथमदृष्ट्या आज सकाळी जे झालेलं आहे शक्यता नाकारता येत नाही आहे। इतर ठिकाणी पण विकल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्यामुळे मेन आरोपी पकडल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होईल। त्यामुळे तपासामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून हा तपास चालू केलेला आहे। यामध्ये कोण इन्व्हॉल्व असेल, कुठे कुठे विक्री केली असेल, या सर्व अनुषंगाने आमचा तपास चालू आहे। मुख्य आरोपी अजूनही फरार आहे? मुख्य आरोपी फरार आहे। काय आहे तिघांची नावं आहेत? तिघांची नावं काय आहेत? कुठून आलेले आहेत? कुठल्या राज्यातले आहेत? अच्छा, हे जे आहेत हे सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत। हे एक हरियाणाचा राहणारा आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत। हे एकंदरीत आता पण केलेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते। मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे। पेपर त्यांनी ऑलरेडी विकला होता का विकायला आले होते? म्हणजे कोणाच्या हातात पडला होता? आजचा आमचा जो जे ट्रॅप लावलेला आहे त्यामध्ये ते विकायला आलेले होते असं कळलेलं आहे। परंतु यांनी हा पेपर कोणाकोणाला विकला होता, कोणकोणत्या सहभागी होतं, त्या अनुषंगाने पण आमचा तपास चालू आहे। इथे ज्याला विकायला आले होते त्याची काय माहिती मिळाली का? त्याला ताब्यात घेतलं? नाही, या ठिकाणी आम्ही गोपनीय बातमीदारातर्फे ही माहिती कळली होती की ते विकायला येणार आहेत। त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये त्यांना ताब्यात घेतलं। कोणाला विकायला आले ते माहीत पडले का? कोणाला विकायला आले? कुठली संस्था आहे? त्यामध्ये एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे ते त्यांचे जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली
जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक कॅन्डिडेट आहेत, त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते. हे कोणाला विकणार होते? दादा एक मिनिट, मराठीमध्ये लाईव्ह चालू सॉरी प्लीज मराठी. साहेब, हे पेपर ज्याला विकायला येणार होते ते कुठल्या विद्यार्थ्याला विकणार होते? कुठली शैक्षणिक संस्था होती, क्लासेस होते, काय होतं? काहीतरी घेऊन लागले. सध्या अशी कुठली माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आलेली नाही आहे, परंतु याच्यामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरलेली आहे. याच्यामध्ये जे काही त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स असतील किंवा इतर जे कोचिंग सेंटर्स असतील, हे सर्व शक्यता तपासामध्ये आम्ही गृहीत धरलेली आहे. यामध्ये भिवंडीतील काही शिक्षकांचा सहभाग असेल? नाही, असं कुठलं आतापर्यंत आढळलं नाहीये. हे जे पेपर होते, कुठून मिळाला? हे पेपर जे होते हे दिल्लीवरनं लोक घेऊन निघाले होते. हे फक्त भिवंडीपुरते मर्यादित नाहीत. यामध्ये शिक्षण विभागाची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पूर्ण राज्यासाठी SOP तयार करून ते पेपर सेट करतात. त्यामधील हे पेपर त्यांनी दिल्लीवरनं आणलेले होते. नाही, यामध्ये आत्तापर्यंत केलेला प्राथमिक तपास आहे. आता फक्त FIR दाखल झालेला आहे, पंचनामा केलेला आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल त्या सर्व तपासामध्ये या सर्व गोष्टी काही दिवसांनी तुम्हाला सांगू. आता सध्या सर्व शक्यता मात्र आम्ही गृहीत धरलेल्या आहे. आरोपींची नावं देतो आम्ही. बरं, हे यांचं बॅकग्राऊंड काय, म्हणजे किती शिक्षित आहेत, काय आहेत? हे स्वतःच यांनी परीक्षा दिली आहे का? याच्यामधील एक आरोपी जो आहे तो यापूर्वी केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिस लावण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीला त्यांनी पैसे दिल्याचं कळलेलं होतं. त्यानंतर इतर पण आरोपी हे जे आहेत यापूर्वी एक वेळा परीक्षा दिलेल्या आहेत, ते नापास झाले होते. आणि हे जे आरोपी आहेत त्यांचा पूर्व इतिहास, त्यांना कुठून मिळालं ते पण आम्ही सर्व माहिती आम्ही घेणार आहोत. आज कुठला एक गिरोह आहे याच्या मागे? बिलकुल शक्यता नाकारता येत नाही आहे, कारण ज्या तऱ्हेने हा एवढा गंभीर प्रकार झालेला आहे त्यामध्ये टोळी असू शकते. त्या अनुषंगाने पण आम्ही विविध कलम पण लावलेले आहेत आणि त्या अटक करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत.